नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मोटिवेशनल चॅनलवर। आज आपण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, साहित्यिक आणि समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचा सखोल अभ्यास करणार आहोत। या पुस्तकात ठाकरे यांनी हिंदू धर्माच्या देवळांच्या आणि त्यांच्या आडंबरांच्या मागे लपलेल्या वास्तवावर कठोर भाष्य केलेले आहे। चला तर मग प्रबोधनकाराच्या या पुस्तकाच्या विचारसरणीची विस्तृत सफर करूया आणि जाणून घेऊया त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनाबद्दल। भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो। देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही, हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई आहे। देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे। देवाची जे आले वसती स्थान ते देवालय। आमचे तत्वज्ञान पाहावे तो देव चराचर व्यापनी, आणखी वर देशांगुळे उरला। अशा सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाज घुमटाच्या घरात घेऊन राहण्याची जरूरत काय पडली होती? मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे यांनी देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात हिंदू धर्मांच्या देवळाबद्दल कोणते महत्त्वाचे विचार मांडले आहेत, काही प्रश्न सुद्धा आपल्या पुढे मी मांडतो। देवळांच्या उत्पत्तीबद्दल प्रबोधनकार ठाकरे यांनी काय सांगितले आहे? प्रबोधनकार ठाकरे यांच्या मते देवळांमुळे धार्मिकतेचे विकृतीकरण कसे झाले आहे? प्रबोधनकारांनी देवळातील धार्मिक आडंबरांबरोबर कोणत्या प्रकारे टीका केलेली आहे? प्रबोधनकार ठाकरे यांनी समाज सुधारणेची गरज का आणि कशी अधोरेखित केलेली आहे? प्रबोधनकार ठाकरे यांच्या मते देवळांचे खरे स्वरूप काय आहे? धर्म आणि देवळे यांच्यातील संबंधांबद्दल प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार नेमके काय आहेत? प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखणीतून कोणते समाज सुधारक विचार पुढे येतात? प्रबोधनकार ठाकरे यांनी धार्मिक आडंबराविरोधात काय उपाय सुचवलेले आहेत? प्रबोधनकार ठाकरे यांच्या मते देवळे आणि धार्मिक अनुष्ठानांच्या आडंबरांमुळे समाजात कोणत्या प्रकारे विषमता निर्माण होत आहे? मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। प्रबोधनकार ठाकरे देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, चला जाणून घेऊया संपूर्ण सारांश। प्रबोधनकार ठाकरे हे मराठी साहित्यिक, समाजसुधारक आणि विचारवंत होते। त्यांनी त्यांच्या लेखणीतून सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर कठोर भाष्य केले आहे। देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे हे त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी हिंदू धर्माच्या देवळांच्या स्वरूपावर आणि त्यांच्यातील आडंबरांवर कठोर टीका केलेली आहे। आता पाहूया देवळांचा इतिहास। प्रबोधनकार ठाकरे यांनी या पुस्तकात देवळांचा इतिहास तपशीलवार मांडलेला आहे। त्यांच्या मते प्राचीन काळात देवळे ही केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रे होती। तेथे शिक्षण, वाचन, संगीत आणि नृत्याचे आयोजन केले जायचे। मात्र कालांतराने देवळांचे हे स्वरूप बदलले आणि ती केवळ धार्मिक अनुष्ठानांसाठी वापरली जाऊ लागली। धर्माचा विकृतीकरण। ठाकरे यांच्या मते धर्माचे विकृतीकरण हे देवळांमुळे झाले आहे। त्यांनी असे स्पष्ट केले आहे की देवळे आणि त्यातील धार्मिक अनुष्ठान हे केवळ आडंबर आहेत आणि यामुळे खऱ्या धार्मिकतेचा अपमान होतो। धर्म हा माणसाच्या अंतःकरणातील असतो आणि त्याला कोणत्याही देवळाची आवश्यकता अजिबात नसते। धार्मिक आडंबर। प्रबोधनकारांनी देवळातील धार्मिक आडंबरावर तीव्र टीका केली आहे। त्यांचे मत आहे की देवळातील पूजा अर्चा, विधी आणि विविध कर्मकांडे हे खऱ्या धार्मिकतेपासून दूर नेतात। यामुळे लोकांमध्ये अंधश्रद्धा वाढते आणि समाजात विषमता निर्माण होते। सामाजिक सुधारणा। पुस्तकाच्या शेवटी प्रबोधनकारांनी समाज सुधारणेची गरज अधोरेखित केलेली आहे। त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी धार्मिक आडंबराला फाटा देऊन खऱ्या अर्थाने धर्माचे पालन केले पाहिजे। धर्माचे खरे स्वरूप हे माणसाच्या चांगल्या वागण्यात आणि परोपकारात आहे, हे त्यांनी ठासून सांगितलेले आहे। आता पाहूया या पुस्तकातील 20 महत्त्वाचे विचार कोणते आहेत। हिंदू धर्म एक भले मोठे भटी गौडबंगाल आहे। हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाचे पिचके गाडगे। भटांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नाला भटेतरांच्या फाजील उदारपणामुळे कसला चिमटा बसत नाही। द्वैतातच अद्वैत आहे म्हणून शंख करणारे तत्वज्ञानीही कमी नाहीत। वास्तविक स्थिती विचारवंतांना पूर्ण कळलेली आहे। हिंदू समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही। धर्म, संस्कृती, संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोडझोड आहे। देवळांची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या बारशाला खास झालेली नाही। देऊळ हा देवालय या शब्दाचा
अपभ्रंश आहे. सर्वव्यापी देवाला 4 भिंतीच्या घरात येऊन राहण्याची जरूरत काय पडली होती? अशा सर्वव्यापी देवाला घरात ठेवणं हास्यास्पद आहे. भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडचीच कमाई आहे. 50-60 उलटलेल्यांना बायका करण्याची मुभा आहे. बालविधवांची पुन्हा लग्न लावून देण्याचा मज्जाव का? धर्म आडवा येतो तर त्या धर्माला छाटला पाहिजे. जो धर्म माणसांना माणुसकीने वागण्या इतपत सवलत देत नाही तो धर्म कसला? प्रबोधनाचे आद्य कर्तव्य आहे. मोहरी एवढी गोळी आणि बादलीभर पाणी यांचं भविष्य चांगलं नाही असं स्पष्ट नमूद करायला या लेखणीस फार कष्ट होत आहेत. मित्रांनो, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक समाजातील धार्मिक आणि सामाजिक विकृतीचे कठोर विश्लेषण करते. या पुस्तकातून त्यांनी समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या विचारांचे मंथन आणि विश्लेषण प्रत्येकाने एकदा तरी वाचावे असे हे पुस्तक आहे. मित्रांनो, प्रबोधनकार ठाकरे यांचे हे पुस्तक आपल्याला धार्मिक आडंबराच्या आणि सामाजिक विषमतेच्या मुद्द्यांवर विचार करायला नक्कीच लावते. त्यांनी मांडलेले विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा आणि आडंबरांना फाटा देत मानवतेच्या दिशेने एक पाऊल उचलण्याचा संदेश हे पुस्तक देते. या विचारांना आपल्या जीवनात आणण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आज आपण काय शिकलो तर आपल्या मित्रांसोबत हे सुद्धा शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.